उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये चाललेली नौटंकी आता परत सार्वजनिक झालेली आहे. कारण की मध्यंतरीच्या काळामध्ये उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेले अधिकारी असो किंवा कर्मचारी असो, त्यांना सांगण्यात आलं होतं की तुम्ही तुमच्या जे ओळखपत्र आहे ते तुमच्या गळ्यात नेहमी असावं, जेणेकरून तुम्ही येताना असावं किंवा जाताना असावं, ते ओळखपत्र सातत्याने तुमच्या गळ्यात असावं. परंतु अजून अनेकही अधिकारी आहेत किंवा कर्मचारी आहेत, ते ओळखपत्र ते गळ्यात घालतच नाही आहेत. कोणी घातलं तर नंतर काढून ठेवतात किंवा खिशात ठेवतात. आणि सोबतच अनेक अधिकारी वर्ग असा आहे की यामध्ये त्यांचे जे पिऊन असतात की पिऊन त्यांचे जे सहाय्यक असतात, त्यांच्या बॅगा किंवा ज्या काही त्यांच्याकडे असलेल्या वस्तू असतील त्या देखील उचलून आणून त्यांच्या गाडीमध्ये ठेवावे लागतात. महानगरपालिकेमध्ये हे कर्मचारी त्यांच्या घरच्या नोकर असतात का? हा जो प्रश्न आहे हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण की कार्यालयीन काम करणं ठीक आहे, परंतु तुमच्या हातातल्या बॅगा देखील उचलून तुमच्या गाडीत आणून ठेवावं लागत असेल, ती ही किती मोठी गुलामगिरीच म्हणावी लागेल याला. तुमच्या हातात असलेली एखादी बॅग तुम्हाला स्वतः आणून बॅगमध्ये ठेवता येत नाही का? त्याच्यासाठी देखील तुम्हाला कर्मचारी लागतो का? ही किती मोठी बाब आहे. या बाबतीत देखील आता महानगरपालिकेच्या आयुक्त यांनी त्याचं आत्मचिंतन करावं आणि अशा प्रकारची जी गुलामी करून घेण्याची जी आदत लागलेली ती बंद करावी.